आणि सौरभ रामदास ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल। चला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब सजवा। नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी संघ आता वेळ घेऊ नका, 5 षटकांचा सामना आहे आणि वेळेचं बंधन पुन्हा आपल्यावरती आहेच, त्यामुळे विनंती असेल चला पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या, पंचांना देखील आणि सामन्याला सुरुवात करून घ्या। अमोल ढवळे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल। आमिर आणि सौरभ ही जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। 5 षटकांमध्ये संघनायकाने सांगितलं 70+ धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे आणि पाहायचं आता बोले तसे चाले त्याची वंदाबी पावले, जसं बोलले तसं करून दाखवणं देखील गरजेचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे खरं तर ती ताकद सासवड संघाकडे आहे, कारण त्यांची फलंदाजी पाहता हो इथे जायचंय मला पंचांकडे, मेन पंचांकडे बरीच मोठी अपील होती, प्रश्नांची सरबत्ती प्रश्न उपस्थित केलाय आणि पाहायचंय तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय पाठवलाय। काय निर्णय तो निर्णय द्या आणि फलंदाज बाद आहे। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, बिग विकेट डाऊन, आमिर सिखलकर गावला जाळ्यामध्ये, शून्यावरती पहिला फलंदाज बाद होतोय। AY DJ खरं तर आता इथून पुढे शून्यातून पुन्हा एकदा सगळं काय उभं करायचंय, शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागेल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करेल, पाहायचंय कोण असेल नवीन फलंदाज। मला वाटतं अक्षय आता नवीन फलंदाज मैदानावरती येईल।
खरं तर शून्यातून आता सगळं काही पुन्हा निर्माण करायचंय. आपण म्हणतो शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल. 5 षटकांची लढत होती, त्यामध्ये महत्वपूर्ण फलंदाज कोहिनूर हिरा इथे अक्षरशः जाळ्यामध्ये सापडला. 2.5 वरती फलंदाज बाद झाला. पहिलं यश खरं तर मैदानाच्या आतमध्ये संपादन केलं अमोलनं. यावेळेस स्ट्रायकवर सीमारेषा भेदून जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. सूचना अशा, सामना सुरू असताना जर कुठला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तर 2 धाव्यांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. या सूचना होत्या आयोजकांकडून आहेत, त्या सूचनांचं पालन तुम्हाला करायचंय. शून्यातून सुरुवात करत असताना आपण पाहिलं चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि चौकाराने एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होत आहे. चेंडू कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक फात तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. शून्यातून सर्व काय पुढे उभं करायचं होतं. आपण म्हणतो शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचे करुणी मंथन इथे शोधू सर्व काही माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला होईल किंमत तयाला. हा शून्य ज्याच्या सोबत जोडला जाणार होते त्याची किंमत नक्कीच वाढणार होती. माणसाची किंमत माणसानं शून्य ठेवावी, ज्याच्या सोबत जोडलं जाईल त्याची किंमत नक्कीच वाढली जाणार आहे. त्यामुळे स्वतःची किंमत देखील शून्य असणं गरजेचं आहे. इथून पुढे आता शून्यातून उभं राहत असताना आपण पाहिलं धावफलकाकडे गेलोय आपण. 5 धावा धावफलकावरती आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आता मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. बेंगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. खरं तर इथे पाहिजे आपल्याला नक्कीच क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आपण पाहतोय केला होता. आणि खरं तर लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी क्षेत्ररक्षकांची धांदळ आणि तारंबळ आता उडणार आहे. प्रत्येक वेळेस स्ट्राईक चेंज झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात तुम्हाला बदल करायचा आहे आणि तो बदल करत असताना कुठेतरी क्षेत्ररक्षकांची धांदळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फुल ओव्हर लेंथचा चेंडू होता. पायचे आतलीकडे चेंडूने घेतली. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक कुठलीच धाव खरं तर तिथे घेतली नाही. निर्धाव चेंडू आलाय. षटक अजूनही पहिल्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती आहेत त्या 7 धावा धावफलकावरती आहेत. कव्हर पॉइंट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. एक रॅडिकल खणखणी चौकार. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. 11 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात 1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाज अक्षय कटकेकडे चेंडू सोपवला आणि षटक क्रमांक 2 ची जबाबदारी नक्कीच त्याच्यावरती दिलेली आहे. आज आव्हान तुमच्या समोर असतील आणि आव्हान स्वीकारण्याची ताकद देखील तुमच्यात असणं गरजेचं आहे. पु ल देशपांडेंची एक सुंदर कविता आहे पहा. आव्हान असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावणार तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावणार तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भेटतानाही चेन करावी स्वप्नांची. खरं तर आज प्रत्येकाचं स्वप्न होतं स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल व्हायचं. आज काहींची स्वप्न अधुरी राहणार आहेत तर काहींची स्वप्न पूर्ण होणार आहेत. तर या 2 संघांमध्ये दोनही संघांनी स्वप्न पाहिलंय, परंतु स्वप्न
पाहत असताना ती मोठी पहा, कारण मोठी स्वप्न तुमचे रक्त ढवळत असतात. अकरा धावा आहेत धावफलकावरती. फुलोर लेंथचा चेंडू होता, थोडासा खाली येत होता. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न तिथे फसलाय तो. खरं तर लेग पाईच्या स्वरूपात आपण पाहतो एक सिंगल तिथे घेतली आणि सिंगलच्या साईड धावफलक पुढे गेला. 12 धावा धावफलकावरती आहे. दोडई संघांसाठी खरं तर महत्वाचा सामना आहे आणि आपली पूर्ण ताकद दोडई संघ आता इथे पणाला लावणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती इथे विचार विनिमय करत क्षेत्ररक्षणाची खरं तर व्यूहरचना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सजवली जाते. खरं तर आतापर्यंत शांत पद्धतीने सुरू असणारा सामना तो जास्त वेळ शांत राहणार नाही, तो कधी पेटून उठेल. पुढे खरं तर आक्रमकता या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओहो, क्रॉस दी लाईन. पुन्हा पंचांकडे प्रश्नांची खरं तर सरपत्ती होती. इथे प्रश्न उपस्थित केले होते खरं तर पंचांसमोर, परंतु तो अपील फेटाळली गेली, कारण तो अधिकार पंचांकडे आहे. जसा तुम्ही पहा सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक अपील करतायत, खरं तर अपील एवढी मोठी नव्हती. आपण पाहिले यष्टीरक्षक 2-3 क्षेत्ररक्षक अपील करत होते आणि अपील करत असताना आपण पाहिलं कुठलाही कॉन्फिडन्स आत्मविश्वास त्या अपील मध्ये जाणवला नाही. त्यामुळे कुठलाही परिणाम पंचांवरती झाला नाही आणि त्यामुळे पंचांनी कुठलाही निर्णय मैदानाच्या आतमध्ये दिला नाही. ती अपील फेटाळून लावली. पुन्हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात 1.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एका बाजूने आपण पाहतोय सलामीला आलेला सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहे, तर शून्यावरती बाद झालेला अमीर खरं तर मैदानाच्या बाहेर पाठवला. या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. ओ थेट यष्टांचा भेद. 3 ताड तिरफळा फलंदाज बाधक क्रमांक 2. काम केलेलं आहे. धावसंख्येला स्पीड ब्रेकर लावले. धावफलक हालू देत नाही. 12 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फक्त सन्मान दिलाय, ढकलून दिला खरतर कव्हर पॉइंट मध्ये आणि एक साव तिथे घेतली आणि षटक सुद्धा संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटी दादा ताकवे क्रिकेट क्लब सासवड या संघाचा धावफलक इथे दाखवतोय. 6.50च्या सरासरीने सुरू असलेला धावफलक कुठेतरी धावसंख्येची गती आता वाढवावी लागेल. कठीण परिस्थितीवरती इथे मात करावी लागणार आहे आणि या कठीण परिस्थितीमधून पुन्हा विजयाचे मार्ग तुम्हाला शोधायचे आहेत. म्हणजे कठीण काळात जेव्हा कोणी तुमच्या सोबत नसतील तेव्हा स्वतःसाठी तुम्ही उठून उभं राहिलं पाहिजे.
इतर कोणाचा नसला तरी तुमचा स्वतःचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. विश्वास खूप महत्वाचा आहे. खरं तर सांघिक खेळ खेळत असताना कोणावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो, परंतु वैयक्तिक खेळामध्ये कसं असतं, तुम्हाला स्वतःवरतीच विश्वास दाखवत खेळावं लागतं. हो, यावेळेस लेग लान्स खेळला चेंडू आपण पाहतोय थोडासा उसळी घेणार होता क्षेत्ररक्षक दूरवरती डिफाईन लेग मध्ये चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. मैदानावरती सुरू असताना पहिल्याच चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. म्हणून ते अमोलच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार इथे ठोकलाय. कारण धावफलकाची गती आता वाढवावीच लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघ नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी संघ देखील फार ताकदवान संघ आहे. म्हणजे दोन मातब्बर आणि ताकदवान संघातलं हे क्रिकेटच्या मैदानावरचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगताना आपण पाहणार आहोत. दोनही संघ एका समोर कित्येक वेळ आले असतील. रिव्हर्स साइड एंड करत होता इथे स्विच हिट करायचा प्रयत्न फसला. तो निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. म्हणजे कित्येक वेळा दोन संघ एका समोर एक आले असतील, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केला असेल, कित्येक वेळा खडे चारले असतील, कित्येक वेळा पाणी पाजलं असेल, कित्येक वेळा धूळ चारले असेल. पुन्हा एकदा गाठ पडली. ठकाठका निमित्त आहे सन्माननीय गंगारामदादा जगदाळे गंगारामदादा चषक 2022 या स्पर्धेमध्ये खरं तर दोन संघांची गाठ आता पडलेली आहे. यावेळेस मोठा फटका मिड विकेट क्षेत्ररक्षक दूरवरती नाही खरं तर चेंडू हवाई मार्गाने पोहोचला सीमारेषेच्या बाहेर खणखणी षटकार. षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना यावेळेस पुढे सरसावत खेळ आहे. डीप बॅस्ट्रा खबरला क्षेत्ररक्षक पा इथे नशिबाची खरं तर साथ मिळत नाही. खरं तर एक चांगला फटका होता, वाटलं होतं चौकार येईल, परंतु तिथे नशिबानं पुन्हा धोका दिलाच. पंचवीस धावा धावफलकावरती षटक क्रमांक अजूनही तिसऱ्या मैदानावरती सुरू आहे. खरं 5 षटकांची लढत आहे आणि या 5 षटकांमध्ये एक मोठा धावफलक. यावेळेस अंगावरती येणारा चेंडू ग्लान्स करून दिलाय. डीप फाईन लेग मध्ये चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. शुभम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 चेंडूंचा सामना केलाय. त्याने 17 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. तर सलामीला आलेला सौरभ आझुडे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 5 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात. अक्रॉस दी लाईन बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट डाऊन. बळीची टाळी गंगारामदादा चषकाची दणदणीत विकेट. फलंदाज बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये शुभमला तंबूचा रस्ता दाखवलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेखर गिरमे, टेनिस क्रिकेटचा बाहुबली. 5 चेंडू 5 षटकारांचा रेकॉर्ड आहे. खरं तर मला वाटतं पीपीएल मध्ये पहिल्या पुरंदर प्रीमियर लीग मध्ये
5 चेंडूवरती 5 गगनभेदी षटकार मारणारा फलंदाज शेखर गिरमे मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. आता इथे पुन्हा एकदा धावून आलाय आपल्या संघासाठी. एक चांगला धावफलक उभा करण्यासाठी नक्कीच त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहील. परंतु पुढचा संघ सुद्धा कच्च्या दुधाचा चेला नाही, तो सुद्धा ताकदवान आहे. कारण त्यांची गोलंदाजी आतापर्यंत भरलेली आहे आणि ती भरलेली गोलंदाजी पहा, त्या गोलंदाजीच्या भरलेला सुगंध खरं तर आता मैदानावरती दरवळायला सुरुवात झालेली आहे. 29 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटची 2 षटक अजून मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 9.67 च्या सरासरीने धावा बनवल्यात आणि ती सरासरी आता खरं तर कुठेतरी वाढायला सुरुवात झालेली आहे. पायचे 4थं षटक जबाबदारी कुणावरती असेल मला वाटतंय चला थोडस वेगात खेळा. बॅड लाईट चालू दिलं जाणार नाही याची नोंद असावी, त्यामुळे थोडस वेगात खेळा विनंती असणार आहे. संदीप काळे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. चला थोडस वेगात खेळा. क्षेत्ररक्षण करणारा संघ यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे तुम्हाला पहिल्या सूचना असतील थोडस वेगात खेळा. ओहो यावेळेस स्क्वेअर लेग चेंडू सळ सीमारेषेच्या बाहेर. खणी षटकार बराच लांब फेकून दिलाय. सौरभचा तो अपेक्षित ब्लास्ट होता. बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये तो शांत होता, कारण आता शांत राहून देखील चालणार नाही, थोडस आक्रमक होणं देखील गरजेचं आहे आणि तो आक्रमक झालाय. ती आक्रमकता त्याने दाखवली आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक सुद्धा पुढे पोहोचलाय. धावफलकावरती 35 धावा षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना खरं तर शून्यातून सुरुवात करणारा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आता जाऊन पोहोचतोय. आणि तुम्ही पहा या जगामध्ये जी लोक यशस्वी आहेत आणि प्रत्येक यशस्वी माणसानं खरं तर शून्यातूनच सुरुवात केलेली आहे. आणि इथे देखील ती सुरुवात देखणी होती. मिड विकेट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू गगन भरारी गगनचुंबी षटकार. सलगचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावफलक सुद्धा वेगाने पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. चला दुसरा चेंडू असेल तर जुना चेंडू आतमध्ये पटकन द्या, कारण बरेच लांब चेंडू जात आहेत. दोन चेंडूवरती 2 लागोपाठचे षटकार आलेत आणि आता अजून एक आला तर होईल षटकार हॅट्रिक. पायचं या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक इथं मैदानाच्या आतमध्ये संपादन होणार की काय? सकाळी 1 झाली, पुन्हा 1 होणार का या सामन्यामध्ये? खरं तर अंतिमचा सामना आजच्या दिवसामधला आणि त्या अंतिमच्या दिवसामध्ये खरं तर प्रेक्षक आपण पाहतोय प्रेक्षकांना आनंद देणारा हा सामना आहे. खरं तर ऑनलाईन प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या ऑनलाईन प्रेक्षकांचा मी पुन्हा मनापासून स्वागत करतो. एक टप्पा चेंडू सरळ पोचला, सरळ बॅटनं खेळला होता, बॅकस्टी बॉलर होता तो खणी चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 45 धावा धावफलकावरती. यावेळेस बराच उंच गेलेला चेंडू असेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरच्या नो मॅन्स लँड मधून चेंडू पडला. अक्षय गायकवाड कसा वेगात खरं तर धावलाय. तिथे धावा त्यानं खरं तर वाचवल्या, परंतु 2 धावा इथे रोखू शकणार नाही. 2 धावा घेतल्या, 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना 3.4 षटकाचा खेळ सुरू असताना 47 धावा आहेत. 12.81 च्या सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये जमवल्या गेल्यात. 7 ची सरासरी होती पहिल्या 2 षटकांमध्ये, तिथून पुढची सरासरी पहा. अगदी वेगानं धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जमवलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं धावा वेचण्याचं काम फलंदाज करत होते, आता खोऱ्यानं वडायला सुरुवात केली.
पारिजातकाचं झाड तुम्हाला माहित आहे, त्या पारिजातकाचं झाड आणि त्या झाडाची फुलं खरं तर आपण एका हाताने एक एक फुल वेचत असतो, परंतु ती फुलं आता हाताने वेचत नाही तर ती उंजळीनं आपण वेचण्याचं खरं तर भरण्याचं काम करतोय. म्हणजे धावांचा पाऊस पुन्हा मैदानावरती पडताना आपण पाहतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये ती फलंदाजी अपेक्षित होती सासवड संघाला, ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. पायच्या ऑन स्ट्राईक शेखर गिरमे असेल आता, कदाचित या षटकातला शेवटचा चेंडू आहे आणि धावफलक आपण पाहतो 48 धावफलकावरती. चला वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण करणारा संघ. रिव्हर्स अटेम्प्ट खरं तर होता इथे स्विच हिट करायचा होता, प्रयत्न फसला शेखर गिरमेचा. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 षटकांचा खेळ संपला, 48 धावा धावफलकावरती आहे आणि कुठेतरी या डॉट चेंडूने सरासरी कमी होईल. 12च्या सरासरी 48 धावा, 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. अंतिमचं आणि शेवटचं षटक आता मैदानावरती सुरू होईल. चला संघनायक विनंती असेल, नो महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी संघाला विनंती असेल तर जास्त वेळ घेऊ नका तुम्ही, कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची. बॅड लाईटचं कुठलंही अपील इथे चालू दिलं जाणार नाही, त्यामुळे थोड्याशा वेगात आणि ती वेळ देखील तुम्ही वाचवा, विनंती असणार आहे. अंतिमचं आणि शेवटचं षटक मैदानावरती सुरू होईल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज संदीप गोफणे. संदीप गोफणेकडे चेंडू दिलाय. अंतिमच्या आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्कीच इथे दिलेली आहे आणि शेवटचं षटक आपण म्हणतो स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं आणि तोडाफोडीचं जोडाजोडीचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि त्या शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्कीच असणार आहे. फुल ओव्हर लेनचा होता, खरं तर बराच लांब ठेवला होता, तिथून खांडून काढला चेंडू डीप लॉंग आउट वरून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायचे इथे तिसऱ्या पंचांकडे केली मागणी. तिसऱ्या पंचांकडे आता मागणी केलेली आहे. अक्षय चांदगुडे सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आता पाहायचे निर्णय येईल आपल्याकडे, तोपर्यंत आपण जाऊयात धावफलकाकडे. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 आणि अंतिमचं मैदानावरती सुरू आहे. खऱ्या अर्थानं सासवड संघाने अडचणीतून मार्ग शोधलाय. शून्यातून एक चांगला धावफलक खरं तर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय आणि सातत्यानं खरं तर हा संघ अनेक स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतो. अलीकडे टेनिस क्रिकेट देखील फार मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलंय. टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आलेत. आज ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचलेलं टेनिस क्रिकेट आता फक्त ग्रामीण भागापुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट होऊन बसलंय. खरं तर दसरा दिवाळी झाल्यानंतर टेनिस क्रिकेटचा नारळ फुटला जातो आणि तिथून पुढे अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने क्रिकेट रसिकांच्या खेळाडूंच्या भेटीला येत असतात. त्यामधलीच ही स्पर्धा. चला नॉट आउटची घोषणा पंचांनी केली. फलंदाज सेफ आहे, त्याच्या घरट्यामध्ये जो सुखरूप आहे. पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक. वाईट +4 5 धावा. आणि धावफलक आपण पाहतो आता पुढे गेलाय. 54 धावा आहेत धावफलकावरती. जिथून मिळतील तिथून धावा घेण्याचा प्रयत्न सासवड संघाने सातत्याने केलाय आणि म्हणूनच एक चांगला धावफलक त्यांनी मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. पुन्हा एकदा पंचांकडे जाईल मी. दोनही हात आले जमिनी समांतर आणि इथे वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होताना आपण पाहतोय. यावेळेस थोडा
टप्प्याचा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता, थोडासा स्लोअर होता. खरं तर शेखर गिरमे आधीच खेळून गेला फटका, बॅटवरती चेंडू आला नाही. तो थेट यष्टीरक्षक मला वाटतंय राहुल कटके यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा तिथे दिशा बरखटली. पुन्हा गोलंदाज आड वाईटची घोषणा. धावफलक 1 न पुढे गेलाय. 55-56 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 4.2 षटकाचा खेळ सुरू असताना 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पुन्हा थोडासा स्लोअर होता. आडव्या बॅटमध्ये खेळाय क्षेत्ररक्षक मिड विकेट चालाय तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेची मागणी इथे 2 धावा सहज पळून पूर्ण होणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमधलं ताळमेळ सुंदर आहे. 2 धावा इथे घेतल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे 58 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पुढा फुल लेन क्षेत्ररक्षक दूरवरती बंदुकीतून सुसाट फेक. चेंडू सरळ सीमारेषा बेधून टाकेल. खणखणीत चौकार. अडिया चौकाराच्या साह्यानं धावफलक पाहतोय आपण पुढे गेलाय. 65 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं सातत्यानं तो संघर्ष सासवड संघाने मैदानाच्या आतमध्ये ठेवला. म्हणजे संघर्षाशिवाय आणि थोडेसे वाईट दिवस बघितल्याशिवाय खरं तर तुमच्या एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न शेखर गिरमेचा तिथे होता. लेग पाईच्या स्वरूपात एक सिंगल तिथे घेतली आणि एका सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 63 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचा आणि शेवटचं षटक होतं आणि शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानावरती डेड चेंडू मृत चेंडूची घोषणा आपण पाहतोय ते पंचांकडून झाली. यावेळेस डीप लॉंग ऑफ मध्ये खेळलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक पाहतो आपण समोर असेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी होती तिथे. 2 धाव आल्या. तिसऱ्या धावेची मागणी जरी असली तरी इथे धाव पूर्ण होणार नाही. इथे फलंदाज बाद होईल. तो धक्का क्रमांक 4 बसला जाईल आणि एक इनिंग एक डाव देखील मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना सासवड संघाने बनवल्यात 65 धावा जिंकण्यासाठी 66 धाव्यांचं लक्ष असणार आहे. खरं तर धावांचा डोंगर उभा राहिलाय. धावांचा माउंट एव्हरेस्ट आहे आणि तो माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आता पाहायचंय. नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी संघाकडून 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतील.
चला सासवड संघाला विनंती असेल वेळ घेऊ नका, पटकन क्षेत्ररक्षण सजवा. तर दोन फलंदाज चला पटकन, भिवरी संघ वेळ घेऊ नका, पटकन मैदानाच्या आतमध्ये आपले दोन सलामीचे फलंदाज घेऊन या. 30 चेंडू आणि 66 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर एक चांगला सामना आहे. तोडे संघ ताकदवान आहेत आणि दोन समान ताकदीचे संघ एकाच समोर एक असल्यानंतर क्रिकेटचा तो अद्भुत आनंद खरं तर आमच्या क्रिकेट रसिकांना आज पाहायला मिळणार आहे. ज्या धाव्यांची सर आता इथे करायची आहे, शेवटचे 30 चेंडू आणि 66 धावा खरं तर हे विजयाचं लक्ष्य आहे आणि त्या विजयाचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मला वाटते दोन सलामीचे फलंदाज अक्षय गायकवाड आहे, तर दुसऱ्या बाजूला अजय कटके ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्या 66 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी येणार आहे. आता 66 धाव्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला हिंमत ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या 66 धाव्यांची सर म्हणजे माउंट एव्हरेस्ट सर करायचा आहे. धावांचा माउंट एव्हरेस्ट आहे. 38 धाव्यांची सर करण्यासाठी तुमच्यात हिंमत देखील असणं गरजेचं आहे. तू फक्त एकदा हिंमत कर अवघा आकाश कवेतर, तू फक्त एकदा हिंमत कर अवघा आकाश कवेतर. हे जग तुझंच आहे, तू जगाला सर कर. निराशाचे वणवे पदोपदी जळू देत, एकदा तुझी आग त्या जगालाही कळू देत. वाटेवरच्या काट्यांना तू साहसाने भस्म कर, हे जग तुझंच आहे, तू जगाला सर कर. हजारदा हरलास तरी कुजत कधी बसू नकोस, अपयशाने खचू नकोस, जिंदगीवरती रुसू नकोस. मित्र, हे जीवन जगण्यासाठी तू जीवनावरती प्रेम कर, हे जग तुझंच आहे, तू जगाला सर कर. या धाव्यांची सर करण्यासाठी आपण पाहते दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. एका बाजूला अक्षय गायकवाड तर दुसऱ्या बाजूला आहे अजय कटके. तर पहिल्या षटकाची जबाबदारी पाहायची कोणावरती असणार आहे. धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला धाडस देखील करायचं आहे. आणि धाडस करणारी माणसं कधीच घाबरत नाहीत आणि घाबरणारी माणसं कधीच धाडस करत नाही. आणि धाडस केल्याशिवाय या जगात कोणाला यश मिळत नाही. त्यामुळे धाडस महत्वाचं आहे. आणि ते त्या 66 धाव्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला धाडस, जिद्द, चिकाटी आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. ओ पहिला चेंडू बराच उंच गेलाय. शेखर गिरमे डाऊन दी बॉल आणि शून्यावरती टी फॉर टॅच. जशास तसं प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से. शून्यावरती पहिला फलंदाज, बिग विकेट डाऊन, अक्षय गायकवाड कोसळला. पहिला फलंदाज शून्यावरती बाद झालाय. पुन्हा शून्यातून सुरुवात करायची आहे. सामना खरं तर सामन्यात मजा येणार आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. ओ आखूट टप्प्याचा चेंडू तास पेरलेकच्या डोक्यावरून खेळाय. शतरक्षक दूरवरती आहे. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. खणीत चौकार. अडिया चौकाराच्या साईडने आपण पाहतोय धावफलक खरं तर सुरुवात झाली. ज्यावेळेस प्रथमतः फलंदाजी करत होता सासवड संघ, पहिल्या चेंडूवरती फलंदाज शून्यावरती बाद झाला. पुढच्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तीच परिस्थिती पुन्हा एकदा या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, पुढच्या चेंडूवरती चौकार आला आणि रिव्हर्स स्वीपचा एक देखणा राजेशशाही चौकार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकाराच्या साईडने धावफलक पुढे गेलाय
8 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यावर षटक क्रमांक पाहतोय आपण सुरू आहे ते पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. खरं तर 2 षटक पॉवर प्लेची तुम्हाला पाहिजे आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सजवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतायत. वाखू टप्प्याचा चेंडू होता. बराचसा शप लावून खेळलाय. 360 डिग्रीचा फटका होता. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा चौकार. या चौकाराच्या सायखेड आपण पाहतोय धावफलक सुद्धा पुढे गेलाय. धावफलकावरती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजय कटकेची एक अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. चौकारांची हॅट्रिक तर मैदानाच्या आतमध्ये झाली आहे, परंतु विजयाच्या दिशेने संघ घेऊन जाण्यासाठी त्याचा प्रयत्न देखील फार मोठा आहे. विजयाचा रस्ता शोधून देण्यासाठी तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि स्वतःवरती त्यानं त्याच्या स्वतःवरती विश्वास ठेवलेला आहे. ओ वाह, क्रिकेटचं सौंदर्य इथे पाहायला मिळेल. कव्हर पॉइंट सीमारेषा भेदून टाकली. सलगचा चौथा चौकार. द मॅन फ्रॉम अजय कटके. DJ Kiran and एक क्लासिकल फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजय कटकेची आहे. फुल फॉर्म मध्ये असणारा फलंदाज अजय कटके सलगचे 4 चेंडूवरती 4 चौकार त्यानं खेळलेत आणि चौकाराच्या साईडने धावफलक पुढे गेले. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस अंगावरती येणारा चेंडू कसा ग्लान्स केला. स्पेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरतून झेपावतोय कसा चेंडूवरती. इथे 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती जाईल मी 17 धावा आणि पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर अजय कटकेनं स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स त्याचा नक्कीच उंचावलेला असणार आहे. म्हणजे विजयाचा मार्ग शोधायचा तर स्वतःचा रस्ता स्वतःने शोधणं गरजेचं आहे. रग भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते. रग भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते. पंछियों के पास कहाँ होते नक्शे फिर भी ढूंढ लेते रास्ते. खरं तर त्या पक्ष्यांजवळ पुढे नकाशे आहेत, परंतु स्वतःच्या घराचा मार्ग स्वतः शोधत असतात. तसा हा विजयाचा मार्ग शोधण्यासाठी अजय कटकेचा प्रयत्न पहा आणि पाहायचं कितपत तो यशस्वी ठरणार आहे. आपल्या संघाला विजयाची किनार दाखवणार की काय. यावेळेस खरं तर रंगभेदक होता चेंडू. पारितोषिक आलंय अजय कटकेच्या फलंदाजीसाठी. सलगच्या 3 षटकारांसाठी आणि सलगच्या 3 चौकारांसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं. JK डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून ते 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अकुट टप्प्याचा होता. पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल हा षटकार गंगाराम दादा चषकाचा दंदन. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. खरं तर इथून पुढे प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यातलं समीकरण बदलून टाकेल आणि एकदा का
फलंदाज निर्धाव चेंडू खेळायला सुरुवात झाली की तिथून पुढचं प्रेशर नक्कीच फलंदाजांवरती येणार आहे. फुल टॉस नो चेंडूची घोषणा आपण पाहतोय इथे होणार आहे. जरी झेल टिपला असला तरी तिथे कुठलाही आनंद उत्सव साजरा होणार नाही, कारण माहित होतं नो चेंडू आहे आणि पुढचा येणारा चेंडू नक्कीच स्प्रेडचा असणार आहे. गत प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ विजयासाठी प्रयत्न नक्कीच करतात. आपण म्हणत असतो ना प्रयत्नार्थी परमेश्वर, मग तो परमेश्वर तरी कुणाला भेटला? ज्याला स्वतः भोवती एकरूपता साधता आली त्याला. आणि आपल्याला देखील स्वतः भोवती एकरूपता साधता आली पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे. परंतु त्यासाठी एकरूपता आणि प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. इथे आता फ्रीडची संधी आहे आणि आता त्या संधीचं सोनं इथं होणार का? आता संधी तुम्हाला प्रत्येक वेळेस निर्माण होणार आहे. धावफलकावरती जाईल 25 धावा. इकडेच्या मोबदल्यात 1.3 षटकाचा खेळ सुरू असताना सामन्यात पाहिलं एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बराचसा शोपलोट खेळला होता. तो निर्धाव चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहिलं सलगचे 2 निर्धाव चेंडू आलेत. पहिला चेंडू आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपला. 25 धावा आहेत. 41 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को महम बनाना सीखो. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को महम बनाना सीखो. हरना तो एक दिन है मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीखो. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी को आजमाती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. शेवटचे 18 चेंडू 41 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. खरं तर प्रत्येक माणूस आयुष्य ज्याच्या त्याच्या पद्धतीने जगत असतो आणि माणसाला खरं तर बऱ्याच मोठ्या गोष्टींची अपेक्षा असतात, परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये काही ज्या अपेक्षा असतात त्या कधीच पूर्ण होत नाहीत. छोट्याशा आयुष्यामध्ये चेंडू दे आतमध्ये. छोट्याशा आयुष्यामध्ये खूप काही हवं असतं. छोट्याशा आयुष्यामध्ये खूप काही हवं असतं, पण जे पाहिजे तेच मिळत नसतं. असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ मात्र रिकाम असतं. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात. चला वेळ घेऊ नका. विनंती असेल षटक क्रमांक 3 सुरू झाले आणि 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय लटकत षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येणार आहे. तर दुसऱ्या बाजून आपण पाहतोय सलामी आलेला अजय कटके. खरं तर 9 चेंडूंचा सामना केलाय. 24 धावा त्यानं आपल्या संघासाठी बनवल्यात. म्हणजे एका बाजूने तो झुंज मैदानाच्या आतमध्ये देतोय. इथे चूक मागात पडली की काय? खरं तर इथे एक धाव तुम्हाला अपेक्षित होती, तिथे 2 धावा मिळाल्यात. म्हणजे नशिबाची साथ तुम्हाला इथे मिळतेच. नसीब मेहरबान तो बल्लेबाज पैलवान. तुम्ही अजय कटकेला स्ट्राइक पर्यंत आणताय. त्याने केली फलंदाजी आतापर्यंत पाहिली आणि इथे एक मोठा फटका खेळाय आणि तो खडखडीत चौकार आहे. चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने समीकरण बदलले. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत. 35 धाव्यांची गरज असणारा सामना पुन्हा मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय.
क्षेत्ररक्षणात देखील थोडासा बदल कर तर एक एक धाव सुद्धा तुम्हाला फार महत्वाची होती. वा इथे यष्टिरक्षकाकडून चूक पाहायला मिळाली आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खडी चौकार, दणदणीत चौकार. हम बहुत सुने हम तुम्हारा. अडी चौकाराच्या साईडने धावफलक सुद्धा पुढे पोहोचला. धावफलकावरती जाईल मी 35 धावा धावफलकावरती. गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकाचा खेळ सुरू असताना सामन्यातलं समीकरण बदलले. शेवटचे 15 चेंडू 31 धाव्यांची गरज असताना सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. आता आपण अनेक वेळा पाहतो क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळत असताना डेड चेंडूची घोषणा आपण पाहतो पंचांनी केली. बाद झाल्यानंतर खेळाडूंची काही कारणं तुम्ही ऐकली असतील. अनेक खेळाडू असे आहेत बाद झाल्यानंतर कारण देत आहेत, जेल सुटल्यानंतर कारण देत आहेत. ओ बिग हिट चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खणखडी षटकार. गंगारामदादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. महत्वाच्या सामन्यामध्ये अजय कटकेची फलंदाजी खरं तर भरली गेली. चला शेवटचे 12 चेंडू आणि 22 खरं तर दोघे फलंदाज आहे आणि त्यांची बॅट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फक्त षटकार चौकारांची भाषा बोलते. हो पुढे एकदा क्रॉस दी लाईन खेळायचा होता. बराचसा शब्बल झालता. 360 डिग्री मध्ये फटका खेळायचा होता. तो प्रयत्न खरं तर फसला. अंगाचा वेध घेतला. लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहतो एक सिंगल तिथे मिळाली आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. 52 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील. पाहिजे सामन्यातलं समीकरण सातत्याने बदलत जाईल. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सामन्यात थोडीशी रंगत पुन्हा एकदा वाढली जाईल. परंतु पायचे अजून ह्या नीतीच्या मनामध्ये काय आहे ते देखील पाहणं गरजेचं असेल. बराच उंच गेलेला चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि जेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. आता हा जेल सुटला की सामना सुटला हे देखील पाहणं गरजेचं आहे. ज्या फलंदाजानं आतापर्यंत गोलंदाजांच्या नाकावरती टिचून फलंदाजी केली त्या अजय कटकेचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणार अजय कटके मैदानाच्या आतमध्ये पहा. त्याचा झेल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सोडताय म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतःच दोंडा आपटून घेतल्यासारखा आहे. कदाचित जेल घेतला असता तर पुन्हा एकदा परिस्थिती बदलली असती. सामन्यातलं समीकरण बदललंय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 12 धाव्यांची गरज. ओ बाहेरची कड सडी मिसालचा अफलातून क्षेत्ररक्षण आणि स्टॉप केला चेंडू खरं तर तिथे. 7 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. अजूनही सामना ऑन आहे. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज. चला वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ सूचना पुन्हा एकदा आहेत. स्वप्नील काकडे सर तुम्ही सूचना करा. खेळाडूंना एकत्र येऊ देऊ नका. खरं तर पंचांचं कौतुक करायचं आज दिवसभरामध्ये त्यांनी केलेलं कामगिरी. खरं तर तीनही पंच आपल्याला ज्यांना 42 नियमांची पुरेपूर माहिती आहेत. आमचे मेंढपंचाच्या भूमिकेत मुख्य पंच स्वप्नील काकडे सर आहेत. स्वेरलेक पंचांच्या भूमिकेत अरबाज शेख सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे अक्षय चांदगुडे सर आहेत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभरी ही टीम त्यांची खरं तर दौरा करत असते. आज या नगरीमध्ये त्या पंचांच्या भूमिकेत अगदी चाणाक्ष आणि हुशार पंच तुम्हाला मिळालेत. सहा चेंडू आणि 12 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी इथे दिली. ओ पायचे इथे चूक भागात पडते की काय. एक धाव तिथे घेतली आणि सामन्यातलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललंय. पायच्या स्वरूपात खरं तर एक धाव. खरं तर सनी मिसाळच्या हातातून चेंडू सुटला तिथे एक धाव घेतली. सामन्यातलं समीकरण पुन्हा पालटलं गेलंय. शेवटचे 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. मी म्हणेल सासवड संघाने देखील पुन्हा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. सुरेश भटांची एक सुंदर कविता आठवली. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी. अडू शकेल मजला अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे. जडेल ती झोपडी अशी आग ही ज्वलंत नाही.
येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चाल तुम्ही अडखळ्यांना भिवून अडथळणे माझ्या पावलांना पसंत नाही. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वा इथे अंगभेदक होता चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि कव्हरला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. सामन्यातलं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. पुन्हा एक युद्ध खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू आता तुमच्या हृदयाचा ठोका चुकून टाकणार आहे. थोडीशी अस्तव्यस्त होती. 60 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी